मित्रांनो, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. नंबर 1, सिंधू जल करार रद्द. भारताने 1960 चा सिंधू जल करार रद्द, इंडस वॉटर सप्लाय तात्काळ स्थगित केला आहे. हा करार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पाण्याच्या वाटणीचा होता. त्यामुळे पाकिस्तानला सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांचं 80% पाणी मिळत होतं. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी सांगितलं की जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देणं बंद करत नाही तोपर्यंत हा करार रद्दच राहील. नंबर 2, अटारी वाघा सीमा. भारताने अटारी वाघा सीमेवरील इंटिग्रेट चेकपोस्ट तातडीने बंद केले. त्यामुळे भारत पाकिस्तान दरम्यानचा थेट व्यापार आणि प्रवास पूर्णपणे थांबलेला आहे. नंबर 3, पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश. भारताने सर्व पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय सार्क विजा छूट योजनेतून पाकिस्तानी नागरिकांना वगळण्यात आलं आहे. नंबर 4, पाकिस्तानी उच्चायोगातील कर्मचारी कपात. नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायोगातील कर्मचारी संख्या 55 वरून 30 पर्यंत कमी करण्यात येणार आहे. तसेच पाकिस्तानी उच्चायोगातील संरक्षण, नौदल आणि हवाई सल्लागारांना पर्सोना नॉन ग्रेटा घोषित करून त्यांना देश सोडण्यास सांगितलं गेलं. मित्रांनो, सिंधू जल करार रद्द झाल्याने पाकिस्तानच्या शेती आणि पाणी पुरवठ्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, कारण त्यांची 90% शेती सिंधू नदीवरती अवलंबून आहे.